नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म असेल किंवा बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म असेल आणि मास्टर ऑफ फार्मसी एम फार्म जे की बी फार्म झाल्यानंतर करतात, अशा तिन्हीच्या बाबतीत ज्या काही महत्त्वाच्या सूचना, महत्त्वाचा अपडेट आहे ते बघणार आहोत. लक्षात ठेवा, डी फार्मसाठी सेपरेट, बी फार्मसाठी सेपरेट असं मला बनवणं शक्य नाही आहे हॉस्पिटलमध्ये असल्यामुळं, आणि एडिट करणं ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल नसल्यामुळं एकाच व्हिडिओमध्ये ह्या तिन्ही कोर्सची माहिती सांगणार आहे. जे काही महत्त्वाचं अपडेट, महत्त्वाच्या सूचना आहेत जे की कॅप राऊंडमध्ये वगैरे चुका होतात, तर त्या संदर्भातल्या काही सूचना व्हिडिओमध्ये देणार आहे. स्क्रीन रेकॉर्डेड फॉर्ममध्ये जे काही तिन्हीचं अपडेट आहे ते देणार आहे. उजव्या हातामध्ये निडल नसल्यामुळं थोडंसं मला व्यवस्थित स्क्रोल वगैरे या गोष्टी करता येत नाहीत, त्यामुळं चालू व्हिडिओमध्ये जे काही प्रीमियरमध्ये कमेंट येतात त्याचा आन्सर देणं शक्य नाही आहे. त्यामुळं मी फक्त जे काही महत्त्वाच्या सूचना देणार आहे, इम्पॉर्टंट अपडेट वगैरे आहे ते या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळं ह्या व्हिडिओमध्ये महत्त्वाच्या सूचना देणार आहे, काय कसं चेक करायचं वगैरे. बाकीचं अपडेट वगैरे असेल ते कम्युनिटी पोस्टमध्ये शक्यतो मी देईल, व्हॉईस ओव्हर टाईप करून मी तिथं ते सेंड करेल. ठीक आहे, तर जास्त वेळ न घालवता जे काही महत्त्वाचे सूचना आहेत त्या मी देणार आहे. एम फार्मच्या बाबतीत सांगायचं झालं तर लक्षात ठेवा, ऑलरेडी तुम्ही बी फार्मची प्रोसेस ऑनलाईन केलेली आहे. जी वेबसाईट आहे ती पण तुम्हाला माहीत आहे, तर ते तुम्ही पण वेळोवेळी तिथं चेक करत राहा. डी फार्म आणि बी फार्मच्या बाबतीत, डिप्लोमाच्या बाबतीत सांगायचं झालं तर डी फार्मचं सीट मॅट्रिक्स आहे ते आज येणार आहे, पण नेमकं आज किती वाजता येईल लक्षात ठेवा. गव्हर्नमेंटची प्रोसेस आहे, साधारणपणे आलं तर आज 11-12 वाजेपर्यंत पण येतं, नाही तर मग आज संध्याकाळी, रात्री लेट उशिरा येतं, कधी कधी दुसऱ्या दिवशी सकाळी येतं. त्याचं सारखं कधी येईल चेक करत बसू नका. आपण विचार केला, वाट पाहिली तर ते लवकर येतं असं काही नाही आहे. आणि बी फार्मच्या बाबतीत सांगायचं झालं तर बी फार्मच्या कॅप राऊंडचा आज आय थिंक लास्ट डेट आहे. मी ते वेबसाईटवरती स्क्रीन रेकॉर्डेड फॉर्ममध्ये जाऊन बघणार आहे, सांगतो मी तुम्हाला सविस्तर याच व्हिडिओमध्ये. दुसरी गोष्ट, एडिटिंग वगैरे करणं पॉसिबल नसल्यामुळे शक्यतो मी एकाच व्हिडिओमध्ये तिन्हीच्या अपडेट देऊन जुना जो ड्राफ्ट आहे त्याच्यामध्ये पोस्ट करून एक्सपोर्ट करणार आहे. होपसो. लक्षात ठेवा, बरेच जण काय चुका करतात, घाईमध्ये ऑप्शन फॉर्म वगैरे भरतात, तर त्या चुका करू नका. आणि कॅप राऊंडच्या संदर्भात ज्या काही सूचना देतो ना मी, त्या सगळ्यांना ॲप्लिकेबल असतात. फक्त पोर्टल साईट वेगळी आहे, प्रोसेसच्या संदर्भातल्या ज्या सूचना आहेत त्या सगळ्यांना आहेत एकसारख्या. त्यामुळं डी फार्मचं सांगा, बी फार्मचं सांगा असं नाही, सगळ्यांना तेच रूल ॲप्लिकेबल आहेत, फक्त वेबसाईट वेगळ्या असतात. म्हणजे डिप्लोमासाठी DT आहे आणि बी फार्मसाठी CET सेल आहे. ओके, सो होपसो तुम्हाला लक्षात आलं असेल. आता आपण ते स्क्रीन रेकॉर्डेड फॉर्ममध्ये साईटवरती जाऊन जे काही महत्त्वाच्या अपडेट आहेत ते मी सांगतो. तर मित्रांनो, हे CET सेलचं पोर्टल आहे. CET सेल असं सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट येते, त्यामध्ये गेल्यानंतर ॲडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर 2025-26वर जायचं आहे. इथं गेल्यानंतर तुम्ही बघू शकता टेक्निकल एज्युकेशनमध्ये सुरुवातीला पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे एम फार्मचे कोर्स आहेत, आणि खाली गेल्यानंतर अंडर ग्रॅज्युएटमध्ये आपला बी फार्मचा कोर्स आहे. तर बी फार्मच्या पोर्टलवरती गेल्यानंतर बघू शकता इथे इम्पॉर्टंट डेट सेक्शनमध्ये जर तुम्ही जाल तर कॅप राऊंड 1 अर्थात पहिल्या प्रवेश फेरीचे ऑप्शन फॉर्म सुरू आहेत. लक्षात ठेवा, आज अर्थात 30 तारीख ही लास्ट डेट आहे बी फार्म कॅप राऊंड 1चा ऑप्शन फॉर्म भरायची. 28, 29, 30 आज हा लास्ट डेट आहे. तर आजच्या आज तुम्ही कॅप राऊंड 1साठी ऑप्शन फॉर्म भरून घ्या. महाराष्ट्रात काही ठिकाणी, मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे, बऱ्याच ठिकाणी कदाचित दिली तर ते देतात एखाद दिवस मुदतवाढ, पण जोपर्यंत पोर्टलवरती ऑफिशियली अपडेट येत नाही CET सेलकडून तोपर्यंत लक्षात येत नाही. आता मी जर काही महत्त्वाचं अपडेट आलं तर कम्युनिटी पोस्टमध्ये टाकेलच, आणि तुम्ही पण वेबसाईटवरती चेक करत राहा. 28, 29, 30 असे 3 दिवस होते, आणि आजचा लास्ट डेट आहे. त्यामुळं काहीही करून आज रात्री 12 ही लास्ट टाईम असतं. 12 म्हणजे 11:59. ओके, सो इतक्या उशिरापर्यंत वाट बघू नका. आज 4-5 वाजेपर्यंत भरून घ्या, घाई करू नका. ऑप्शन फॉर्म सबमिट करायच्या आधी क्रॉस व्हेरीफाय करा. आणि जर तुम्ही याआधीचा ऑप्शन फॉर्म भरला असेल तर वेल अँड गुड, खाली कमेंटमध्ये सांगून द्या की आम्ही भरलेला आहे ऑप्शन फॉर्म म्हणून. ठीक आहे, आणि हा जो कॅप राऊंड 1 आहे त्याचा निकाल अर्थात तुम्हाला कॉलेज मिळालेला आहे की नाही ते 3/10 अर्थात 3 ऑक्टोबर रोजी आपल्याला समजणार आहे. ठीक आहे, बाकीचं मग ते फ्रीज बेटरमेंट हे मी डिस्चार्ज झाल्यानंतर सविस्तर पुन्हा एकदा सांगूनच देईल. आता मला कंटिन्युअस जास्त बोलता येणार नाही आहे. आणि एम फार्मचं सांगायचं झालं तर CET सेलचं मेन पोर्टलवरती आल्यानंतर पुन्हा ह्याच्यामध्ये बघू शकता, इथे खाली तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट कोर्समध्ये एम फार्मचा पर्याय आहे. ओके, तर एम फार्मच्या बाबतीत
ऑलरेडी तुम्ही बी फार्मची ॲडमिशन प्रोसेस केलेली असल्यामुळं इथं तुम्ही बघू शकता कॅप राऊंड 1साठी ऑप्शन फॉर्म सुरू झालेले आहेत. आणि एम फार्मचा ऑप्शन फॉर्म भरताना नीट काळजीपूर्वक भरा, कारण कसं आहे आज लास्ट डेट आहे एम फार्मची, पण बी फार्मसोबत पॅरललीच चालतं. त्यामध्ये तुम्हाला कोर्स म्हणजे एम फार्ममध्ये पुन्हा ब्रँचेस वगैरे निवडायचे असतात, प्रेफरन्स प्रॉपर द्यावा लागतो. तर ते काळजीपूर्वक बघून तुम्ही भरून घ्या. तुम्ही ऑलरेडी बी फार्मची प्रोसेस केली असल्यामुळे तुम्हाला ते सांगण्याची मला वाटतं आवश्यकता नाही. तुमचं तुम्ही चेक करत राहा वेळोवेळी, ठीक आहे. आणि डिप्लोमाच्या बाबतीत सांगायचं झालं तर डी फार्मच्या बाबतीत जे तुमचं सीट मॅट्रिक्स आहे, अर्थात कोणत्या कॉलेजला कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा आहे, तर ते आज येणार आहे. पण लक्षात ठेवा, ते आज येणार असलं तर लगेचच आज 10-11 वाजता येतं असं नाही आहे. दिवसभरात कधी येईल, कधी रात्री उशिरा लेटही येतं, कधी कधी दुसऱ्या दिवशी येतं. तर त्याची कोणी वाट बघत बसू नका. तात्पुरतं तुम्हाला जर बघायचं असेल की त्याचं सीट मॅट्रिक्स कसं असतं, तर होम पेजवरती तुम्ही बघू शकता. होम पेजवरती त्या ठिकाणी अवेलेबल असतं हे काय बोलतात त्याला, होम पेजवरती जुने कट ऑफ आणि जुनं मागच्या वर्षीचं सीट मॅट्रिक्स पण अवेलेबल आहे. लास्ट इयर पण SEBC होतं, EWS आहे. तर सीट मॅट्रिक्स सेमच राहणार आहे मागच्या वर्षीसारखं, फक्त काही नव्यानं कॉलेज ॲड झाले असतील किंवा काही कॉलेजच्या जागा वाढल्या असतील तर थोडाफार त्यामध्ये बदल होऊ शकतो. लक्षात ठेवा, आज 30/9/2025 सीट मॅट्रिक्स येईल. वाट बघत बसू नका. आलं तर कम्युनिटी पोस्टमध्ये अपडेट देईल, तुम्ही पण इथे चेक करू शकता. पण सारखं त्याचा विचार करत बसू नका. आपण वाट बघितली म्हणून लवकर येतं असं नाही. आणि हे DTEची होम पेज आहे, इथे खाली आल्यानंतर बघू शकता 2024-25चं हे सीट मॅट्रिक्स इथे अवेलेबल आहे. देन कॅप राऊंड 1, 2, 3 तिन्ही कॅप राऊंडचे कट ऑफ आहे, तिथे लास्ट इयरचे कट ऑफ वगैरे चेक करू शकता. होप सो सर्व अपडेट तुम्हाला लक्षात आलेलं आहे. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी डी फार्म, बी फार्म, एम फार्मला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.